युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती. सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा ही प्रार्थना. भारत पाकिस्तान सीमेवर तणावग्रस्त वातावरण असल्यामुळे आपल्या योद्ध्यांच्या रक्षणासाठी स्वामींकडे मनोभावे आपण पुढील प्रार्थना करूया. युद्ध कोणाही सामान्य नागरिकाला नकोच असते, मात्र काही विकृत लोकांना शांतता पाहवत नाही. ते कुरापती करतात आणि त्यांची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागते. अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय बळी गेले. कुटुंबातील एक व्यक्ती जाणं म्हणजे कुटुंबाची वाताहत होण्यासारखं आहे. दहशतवाद्यांनी मुद्दामून पुरुषांना टार्गेट करून स्त्रियांचे सिंदूर उजाड केले, म्हणून भारताने प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरचा सपाटा लावला. आज दोन्ही देशांत तणावग्रस्त वातावरण आहे. सगळे भारतीय आपल्या योद्ध्यांच्या जीवित रक्षणासाठी प्रार्थना करत आहेत. शत्रूवर मात करून ते सुखरूप परत यावेत असे देवाला साकडे घालत आहेत. आपण नेहमी आपल्या सुखासाठी पदर पसरतो. आज आपल्या सैनिकांसाठी स्वामी समर्थांना आपण साकडे घालूया. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढा मोठा दिलासा असताना डगमगण्याची गरज नाही. त्यासाठी ही पुढील प्रार्थना मनोभावे करा, कारण हे केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हटले तर मन स्थिर आणि शांत होईल. विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल आणि परिस्थिती नियंत्रणात येईल. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मणीचे हितगुज सारे वद कवनादाव. निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझ शिन देऊ. हृदयी वससी परीनच दिससी, कैसे तुझ पाहू. उतीर्ण नवे तुझ उपकारा, जरितनु तुझ वाहू. बोधुनी दाविसी इह परनश्वर, मनी उठ लाबाऊ. कोण कुठील मी कवन कार्य, मम जनी कैसा राहू. करीमज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू. अजान हतबल भ्रमितमनीची, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे गुपित कायम लक्षात ठेवा. कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत. आपले कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे. जोही स्त्री सांभाळतो भगवंत त्याचे रक्षण करतो. त्यामुळे संकटकाळास उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्तसाद घाला. स्वामी निश्चितच मदत करतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली जी काही प्रार्थना आहे, आज आपल्या देशामध्ये जो काही धुमाकूळ चाललेला आहे, आपला एक एक जवान बळी पडतोय, तर त्यांच्यासाठी आपण आपल्या जवानांसाठी ही प्रार्थना करा. आणि प्रार्थना केल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.